चला मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता काय सांगू तुम्हाला, झाला फायनली पूजा तर झालेलीच होती, पण तुम्हाला काय सांगू, हे एक मोठं सरप्राईज झालं होतं. हे सरप्राईज आलं आणि कोणी कळवलंच नाही की कोणी पाठवले, का पाठवले, कसं पाठवले, कोणाचं नाव गाव पत्ता नाही, फक्त आमचाच पत्ता होता. तर किरणसुद्धा टेन्शनमध्ये आला होता की हे नक्की कोणी पाठवले पार्सल खोलून बघितलं तर एका बॉक्समधून दुसरा बॉक्स निघाला, तर अजून टेन्शनमध्ये आले. आणि डिलिव्हरीवाला पोहोचवून गेला, पण त्याने काय सांगितलं नाही. मला वाटलं हे गिफ्टच आलेलं आहे. किरणला सुद्धा तेच वाटलं की हे गिफ्टच बहुतेक आलेलं आहे, पण कुठून आलंय ते समजणं झालं. आईसुद्धा टेन्शनमध्ये आली आणि आम्ही सुद्धा टेन्शनमध्ये आलो. त्याच्यामध्ये काही चुकीचं वगैरे तर नाही ना, म्हणून हळूहळू आम्ही खोलत होतो. शेवटी किरण बोलला नाही बहुतेक ऑफिसमधूनच असेल. तर हे पार्सल त्याला दुसऱ्या दिवशी कळालं. त्याला थोडीशी आयडिया नंतर आली. हे त्याच्या जो तिथं कामाला आहे, तर त्याचे 2-3 असे ब्रांच आहेत, अहमदाबाद, दिल्ली, असं अजून कुठेतरी मुंबईचं. आणि हे सगळे जे ॲडमिन आहेत, त्या सगळ्या ॲडमिनने मिळून 3-4 ॲडमिनने मिळून हे गिफ्ट किरणला पाठवलं होतं घराच्या पूजेनिमित्त. आणि त्यात मस्त अशी कॉफी मशीन आलेली आहे. वाव! पण ह्या कॉफी मशीनचा आपल्याला काय उपयोग, मला तेच समजणं झालं. ह्या कॉफी मशीनसाठी आता कॉफी बेन्स मागवावे लागतील, मग ही कॉफी मशीन आपण वापरू शकतो आणि नंतर त्याचं उद्घाटन होईल. आता हे दिसतंय मस्त, पण आपल्यासारख्या लोकांना तर हे मला काय वाटत नाही काय कामाचं आहे. कारण आपण सरळ आणतो पावडर, मस्तपैकी गरम दुधात टाकतो, साखर टाकतो आणि खळखळ खळखळ हलवून आपण घेतो प्यायला. आता कॉफी बेन्स आणून कॉफी बनवायची म्हणल्यावर डोक्याला ताप आहे. शेवटी किरणला म्हणलं वा भारी आहे, तू उद्या ऑफिसला गेल्यावरच चौकशी कर, विचार. कारण त्याला कोणाचा कॉल आला नाही, मेसेज आला नाही, काय नाही. शेवटी मग हे गिफ्ट आलेलं आहे. तर खूप छान गिफ्ट आहे, तसं मस्त आहे. थोडंसं डोक्यात आयडिया आली की जरा पाणी गरम करायची मशीन पण पाठवलं असतं तर किती बरं झालं असतं. पण कसं आपल्या अजून हळूहळू अपेक्षा वाढत जातात. जाऊ दे, ही मशीनच खूप छान आहे आणि ज्यांनी पाठवलं त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. आणि असे खूप जण आहेत की ज्यांनी स्वतःहून न येतासुद्धा आम्हाला खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत नवीन घरासाठी. तर मस्त असं झालेलं आहे उद्घाटन. मला ना खरं आयडिया नव्हती ना, तर सुरुवातीलाच मी व्हिडिओ काढला असताना तर खरंच बरं झालं असतं. आणि चांगलं आहे, पण माझी पोरं काय हे मला वाटत नाही काचाचा बाऊल ठेवतेलं हे बरणी. किरणला म्हणलं बाबा हे बाजूलाच ठेव, माझी मुलं गेली का तू नंतर हे वापरायला घे, तोवर काय तू वापरायला घेऊ नको, नाहीतर ते मशीनच फक्त उरेल. आणि ते बरणी जी ठेवलेली आहे ना कॉफी मशीनसाठी, ती काय मला वाटत नाही की राहील. कारण चिमू एक्सपेरिमेंट करायच्या मागे राहिलीच होती आणि दीदीसुद्धा आमची टावकारून बघत होती. तर त्याला म्हटलं घाल पटकन पटकन घाल तू मशीनमध्ये. तर जाऊ द्या, चला ज्यांना पूजेला यायला जमलं नाही ते सुद्धा पूजेनंतरच्या दिवशी आलेले आहेत, म्हणजे 20 मार्चला. 20 मार्च नाही, सॉरी 21 मार्चला आले. म्हणजे हा आहे माझा मावस भाऊ, माझ्या मावशीचा मुलगा. सो हा आला होता. त्याला थोडंसं आम्ही काही बोललो नाही, जाऊ दे, कारण बिचारा जॉबला असतो. आणि बहुतेक जण जे मुंबईला आहेत त्यांना संडेला सुट्टी असते. आणि आम्ही घेतली होती पूजा गुरुवारची, तर सगळ्यांचं म्हणणं होतं की संडेलाच घ्यावं. त्याने छान अशी एक फ्रेम आणली होती मस्त गणपती बाप्पांची. खूप शोधायला त्याला कष्ट लागले, कारण विरारसारख्या भागामध्ये लवकरात लवकर दुकानं खरंच मला खरंच नाही दिसली. बोळींजला उतरल्यावर तिथून पुढे खूप शोधावं लागतंय, खूप फिरावं लागतंय. आणि ह्या सगळ्यांनी हाच पराक्रम केला आहे. ह्या सगळ्यांनी विरारला सगळं घेण्याचं ट्राय मारलं आहे. आणि विरारला आहेच सगळं आतमध्ये, पण नाक्यावर काय नाही हो बाळांनं. पण चला आवर्जून का होईना हा आला. आणि त्याला लगोलग गावाला सुद्धा जायचं होतं, तरीसुद्धा तो एवढ्या लांब 3 तासाचा प्रवास का होईना करून तो आला होता आणि आम्हाला भेट दिलेली आहे. आणि असे बहुतेक जण आहेत ज्यांनी उशिरा भेट दिली. तर जाऊ द्या. आणि हा माझ्यापेक्षा लहान आहे बरं, माझा भाऊ आहे. तर हा निघाला आहे आता, आला होता उशिरा, राहतो कळंबोलीला. तर ठीक आहे म्हटलं चला फॅमिली घेऊन ये म्हटलं, तर हा काय आला नाही. तर ठीक आहे म्हटलं इट्स ओके. चला आता गावाला जायचं झालं का, आता बिरोबाची कुरुंदवाडीची यात्रा आहे त्याची, तर तोच जाईल. आणि छान सगळे भरपूर असे गिफ्ट आलेले आहेत बघा, ते ठेवलेलं मस्त डब्बा वगैरे सगळं काय. तर चलो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तर असा होता मला वाटतं 21 मार्चचा दिवस. आणि जे आले नाही त्यांना सगळ्यांना मी काही ओरडत नाही आहे. ठीक आहे, तुम्ही लांबून आम्हाला शुभेच्छा दिल्या त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. बाय.